नमस्कार. आपली शाळा मराठी शाळा या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. दिनांक 28 फेब्रुवारी यांच्या परिपत्रकानुसार UDAS प्लसमधील विद्यार्थी बाबतचे हे परिपत्रक त्यानुसार करावे कार्यवाही विषय होता 2023-24 सनमधील विद्यार्थी ड्रॉपबॉक्समधील विद्यार्थी अद्ययावत करणे ते कशा प्रकारे करता येतील व आपला ड्रॉपबॉक्स कशा प्रकारे रिकामा करता येईल याबाबतचा हा उपयुक्त व्हिडिओ. आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पाहूया विद्यार्थी ड्रॉपबॉक्समधून कसे काढावेत किंवा कसे कमी करावेत. स्टुडंट मॉडेलवरती लॉग इन झाल्यावर अशा प्रकारची विंडो आपणा पुढे ओपन होईल. यावरती सन 23-24 क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपणास अशा प्रकारच्या विंडो ओपन झालेल्या दिसतील. यामध्ये या साईडला भरपूर साऱ्या विंडो ओपन झालेल्या आहेत. यामधील लिस्ट ऑफ स्टुडंट ड्रॉपबॉक्स यावरती क्लिक करायचं आहे व क्लिक करून घेतल्यानंतर अशा प्रकारच्या ड्रॉपबॉक्स आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा ओपन होईल. तर आता अपडेट करण्यासाठी इथे आपणास काही टॅब दिले आहेत. करंट ड्रॉपबॉक्स स्टेटस काय आहे ते दिलेलं आहे. अपडेट ड्रॉपबॉक्स स्टेटस यावरती जाऊनच आपल्याला कार्यवाही करायची आहे आणि शेवटी अपडेट या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यासाठी अगोदर आपल्या शाळेतील विद्यार्थी दुसऱ्या शाळेत ॲडमिशन घेतलं असेल तर त्या शाळेशी संपर्क साधून त्यांना इम्पोर्ट करण्यासाठी सांगायचं आहे. काही विद्यार्थी सोडून गेले असतील व पुन्हा शाळेत ॲडमिशन घेतलं नाही अशा विद्यार्थ्यांसाठी देखील याच्यामध्ये सुविधा उपलब्ध केलेली आहे. किंवा काही विद्यार्थ्यांचं अपघात निधन झालं असेल अशा विद्यार्थ्यांनाही इथून डिलीट करता येते. तर आपण पाहूया नेमकं कशा प्रकारे विद्यार्थी डिलीट करता येतो. हा माझा पहिला विद्यार्थी आहे की जो माझ्या शाळेतून निघून गेला आहे आणि त्याने कुठेही ॲडमिशन घेतलं नाही. याच्या बाबतीत मी कार्यवाही करून पाहतो. यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर पुन्हा खालच्या साईडला आल्यावर सिलेक्टवरती जायचं आहे. अशा प्रकारची आपल्याला सब टॅब ओपन होते. मेक इनॲक्टिव्ह या कारणासाठी देखील आपण विद्यार्थ्यांना इथून काढू शकतो. लेफ्ट स्कूल विथ TC करंटली ड्रॉप आउट, तो TC घेऊन गेलेला आहे आणि आमच्या शाळेतून ड्रॉप आउट झालेला आहे एवढं कारण देऊनही काढता येतो. लेफ्ट विथ TC नॉन ड्रॉप आउट व लेफ्ट स्कूल विदाऊट TC नॉन ड्रॉप आउट असे 3 प्रकारचे कारण आहेत. मी वरील मेक इनॲक्टिव्ह यावरती क्लिक करतो व खाली रिमार्क द्यायचा आहे. आपल्याला डुप्लिकेट एंट्री झालेली आहे, रॉंग एंट्री झालेली आहे किंवा क्लास 12वी साठी पास्ड आउट झालेला आहे किंवा ड्यू टू डेट म्हणजे याचा मृत्यू झालेला आहे अशा प्रकारचं कारण देऊन आपण याला इथून काढू शकतो. तर मी या ठिकाणी एकदम शेवटचं कारण निवडत आहे व इथं दाखवल्याप्रमाणे अपडेट या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर हा विद्यार्थी आपल्या ड्रॉपबॉक्समधून आपणास गेलेला दिसेल. अशा प्रकारचा मेसेज आपल्या पुढे येईल. स्टुडंट ड्रॉपबॉक्स स्टेटस हॅज बीन अपडेट सक्सेसफुली. अशा प्रकारे आपल्याला विद्यार्थ्याच्या बाबतीत कार्यवाही करून आपल्या शाळेचा ड्रॉपबॉक्स खाली करायचा आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन बटनवरती क्लिक करा. धन्यवाद.